सो मंडळी आपला होमस्टे आहे आणि होमस्टेच्या बाजूलाच समुद्र आहे देवबागचा. तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, स्वागत आहे सर्वांचं कोकणामध्ये. आणि आज आपली बोट राईड आहे, त्याच्यामध्ये सकाळी सकाळी लवकर उठलो आम्ही, रेडी झालो आणि वन साईड टी शर्ट घातलेले आहेत, हॅशटॅग बादिलकी ही बघा. आणि ह्यो असा रस्ता आहे जायला मस्तपैकी बीचवर. कशी नारळाची झाडं आहेत बघा, एकच नंबर सीन. आणि वालू आणि पक्ष्याचा आवाज, कलबलाट आणि लाटांचा पण आवाज येतोय. तर चला आता बीचवर जाऊ. बघा रूमवरून चाल मारली काय न बीचवर पोचलो काय. इससे बोलते नजारा देवबाग का समंदर. या बघा बोटी वगैरे लागलेल्या आहेत. या साईडला सूर्यदेवता हळूहळू येत आहेत बाहेर. आणि या बघा इकडे बोटी लागलेल्या आहेत. आणि हा समुद्र किनारा. काल तर पाणी आम्ही जिथे उभे आहोत तिथपर्यंत येत होतं. आज लो टाईट आहे म्हणजे बोटिंग होऊ शकते. काम 25 आहे आपला. चला आपली मंडळी चालले हळूहळू चालत चालत. बघा पाय स्लिप बिप नाही झाला पाहिजे. चल चल पुढे चल आता. म्हणून मी हळूहळू पाय टाकत होतो. या बघा लाटा, बघा लाटा. काल पाणी डायरेक्ट तिथपर्यंत येत होतं. हे बघा तुम्हाला समजेलच, कारण ओला ओला आहे ते साईडला. इथं पोहायला पण मस्त मजा येईल रा. कसा नजारा आहे ना. आम्ही हे रूम बघून आलेलो डायरेक्ट समुद्राच्या समोर आपल्याला रूम भेटेल, पण ते बुक होते. आता काय करणार, म्हणून मग मागच्या साईडला भेटला आपल्याला. तर चला मंडळी, रूमवाल्याचा मेसेज आला आपल्याला, त्याला टाईम झालेला आहे. तर आम्ही निघालो आता बोटिंगला. तर बघूया कसा काय सीन आहे तो. कंटिन्यू रहो, जुड़े रहो व्हिडिओ में. त्सुनामी आयलँड जवळ आता आपण पोचलेलो आहोत. आता इकडनं आपल्याला बोट घेऊन आतमध्ये फिरायला जायचं आहे. हां, आणि बोटिंगच्या पॉईंटला आपण पोहोचलेलो आहोत, जिथून आपली राईड स्टार्ट होणार आहे. ही आहे कर्ली नदी आणि तो समोर आहे तो त्सुनामी आयलँड. तो बघा तिथे अजूनपर्यंत कोण गेले नाही, कारण सकाळचे वाजले 8. अजून टाईम आहे तिकडे जायला. आणि हा बोटिंग पॉईंट. आणि या साईडला फुल मंडळी आलेली आहे बोटिंग राईड करायला. त्या साईडला पाहू शकता, हे बघा सीगल पक्षी. हो हो, उडले उडले. हे बघा सीगल बर्ड. काय व्ह्यू वाटतो बघा, एकच नंबर. एक नंबर. यू टायमिंगवर उडले रे. व्हिडिओ चालू केली ना, का वाटतंय बस सीन. बोट आलेली आपली मंडळी, रेडी होईल आता. हॅलो गाईज, बोटिंग बसलोय आपण. बोट चालू झालेली आहे आपली. बोलत एकदम जगा. तो बघा तिकडनं आपण इकडे आलेलो. बोटिंग पॉइंट तिकडे. नजारा बघा, क्लास आहे क्लास. टँक फुल करायला लावलाय, काम 25. टॉपअप मारायला लावलाय, टॉपअप. कोकण कन्या बोटीचं नाव आहे आपले. हॅशटॅग बांधिलकी ब्रो, बांधिलकी बांधिलकी बोलते. आणि या साईडला सूर्यदेवतांनी पण एंट्री मारलेली आहे ना. ते पक्षी नुसतं गोंगाट करतात बाई. मॅटर चालले ना यांचं पक्ष्यांचं. हे बघा भांडणं पडले, भांडणं.
ते बघा मॅटर करतात ते पक्षी. हे बघा आपली बोलत एकदम काम 25 आता चालू झालेली आहे. हो बघा मारली, वाढला स्पीड वाढला बाई बोटीचा. रेसिंग लगले रेसिंग. नजारे देख सकते आप लोग, नजारे. गॉगल में फील नहीं, माझे गॉगलशी फील आहे थोड़ा थोड़ा. यहाँ पे चालू हो गया हमारा. सो आता आपण पोचलेलो आहोत देवबाग बीच आणि कर्ली नदीच्या संगमाजवळ. आणि तो बघा देवबागचं मंदिर महादेवाचं आणि हा देवबाग बीच. बोटी लागलेल्या आहेत आणि आपण ज्या नदीतून प्रवास करतो तिचं नाव कर्ली नदी. त्याचा संगम होतोय तिकडे समोर समुद्र आणि नदीचा. तर बघूया लाटा जर जास्त नसतील तर आपले पुढचे पॉइंट आपल्याला फिरायला भेटतील, नाही तर मग इकडच्या इकडेच आपल्याला फिरायला लागेल. आता देवावर आहे ते कसं काय ते. जर लाटा जास्त नसल्या तर मग निवती लाईट हाऊस, म्हातारीची चूल व्हील सर्व पाहायला भेटेल. डॉल्फिन पॉइंट वगैरे सर्व. एंडला जी माडान झाड आहे खालच्या साईडला, हा मग ग्रीनचं असं उघडलं असं तोंड वाटतंय बघा. संपूर्ण डोंगर बघा, एंडला जी माडान झाड आहे खालच्या साईडला ते मगरीचं असं उघडलं असं तोंड वाटतंय डोंगरामध्ये बघा. तसं मागच्या साईडला बघितलं संपूर्ण डोंगर, तर मागच्या साईडला तुला शेपूट पण असतं, त्याला क्रोकोडाईल शेप असं बोलतात. मगरीच्या आकारामध्ये संपूर्ण डोंगराचा बी तयार झालेला आहे. पुढच्या साईडला उघडलं असं तोंड वाटतं, मागच्या साईडला बघितलं तर मागच्या साईडला तुला शेपूट पण दिसतं, त्याला क्रोकोडाईल शेप असं बोलतात. तसं जे बघा तुम्ही जे आता आलात की समोर कर्लीची नदी आहे, इकडं कडकोलीतून मागच्या साईडने आली आहे, ते पण 60-70 किलोमीटर आतमधून आलेली आहे. ओके, मागच्या साईड अपोजिट साईडला आहे तो समुद्र आहे. समुद्राचं पाणी 7 तास आतमध्ये येतं, नदीचं पाणी 7 तास बाहेर निघून जातं. 6 तास साईडला 7 तास लुटत 24 तासामध्ये दोनदा पाण्याची लेवल वाढली होती आणि दोनदा कमी होती. ज्यावेळेला 7 तास पाणी आतमध्ये येते त्यावेळेला जे समुद्रातलं जे खारं पाणी आहे ते नदीमध्ये येतं, नदीचं पाणी हे खारं पाणी झालेलं. पुढे मधला खाडी असं बोलतो. फक्त पावसाचे 1-2 महिने या साईडला गोड पाणी असतं, बाकीच्याला कंटिन्यू खारं पाणी. आणि मागच्या साईडला एक गाव आहे कर्ली म्हणून, त्या गावाचं नाव या खाडीला एक कर्लीची खाडी, जो गाव कुडाळ तालुक्यामध्ये येते. कर्लीची खाडी आणि अरबी समुद्रांचे मिलन होतं, त्याला मधल्या साईडचा जो लाटांचा भाग आहे त्याला संगम असं बोलतात. कर्लीच्या खाडीचा आणि अरबी समुद्राचा मधल्या साईडला हा जॉईंट होऊन संगम झालेला. तसं जेवढं तुम्ही जे आता आलात ते म्हणजे देवबाग मध्ये आलात, मालवण तालुक्यातील देवबाग गाव. हा देवबागचा एंड आहे, देवबाग गाव इथं संपलेला आहे. देवबाग बीचच्या अपोजिट साईडला 6 किलोमीटरला म्हणून देवबागचा बीच आहे. 6 किलोमीटरला आली आहे कर्लीची खाडी आणि इकडे तुमचे संगम आहे. असं तिन्ही साईडला पाणी आहे, म्हणजे तसं म्हणून देवबागचा गाव आहे. तिन्ही साईडला खारा पाणी गावामध्ये प्यायला भोगवे बीच. भोगवे बीच इकडे मराठी शॉर्ट पिक्चरची शूटिंग झाली आहे. तसं एकदम स्वच्छ बीच, क्लीन बीच म्हणून त्या बीचला अवॉर्ड पण भेटले. भोगवे बीच बोलतात, वेंगुर्ला तालुक्यामध्ये येतो. तसं जे काही मधल्या साईडला जे वाळूचं बेट दिसतंय समोर, हे जे पक्ष्यांचं आयलंड, जे आपण पक्षी बघितले त्या साईडला आयलंड सी बर्ड्स. आता लोटा आयलंडमध्ये संपूर्ण जे आयलंड आहे संपूर्ण ओपन आहे. ॲक्च्युअली हे आयलंड वरती पाणी असतं. थंडीमध्ये जास्तीत जास्त पक्षी आयलंड वरती बसलेले असतात.
सीगल आयलँड. सीगल आयलँड लो टाईड असल्यामुळे एकदम क्लिअर दिसत आहे आपल्याला, नाहीतर मग आपण पाण्याखाली जातो हाय टाईड येतो तेव्हा. ड्रिप मारलेले आम्ही, ड्रिफ्ट जागेवर ड्रिप मारलेले आहे. हो बघा सुनामी आयलँड. पाणी बघा पाणी, साधा काम आहे का? हे बघा भाई, आता मेन ऍडव्हेंचर चालू झालेला आहे. भरपूर लाटा. हे बघा बोट आणि समुद्रामध्ये आता टफ फाईट होणार आहे. हे बघा पाणी बघा कसा उडतो. ओ भाईसाब, हो हो, अलग ही लेवल का आहे तो एक्सपिरियन्स. हो बघा कसं पाणी उडतोय लाटा पडल्यावर. मज्जानी लाईफ बोलते. हो बघा भाई खतरनाक. गौरव यांची हवा थोडी टाईट झालेली आहे. गौरव हाय टाईट वर गेलेला आहे. सेंटर मध्येच बसून दे रे भाई, एक साइड बसू नका. भीती तर वाटते, पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो ना, भीती वाटते, पण काय नाही, ओके. अनुभव घेतला पाहिजे. काय अनुभव घेतला पाहिजे, काय वाटत नाही. ठीक आहे, थोडी थोडी फाटते तरी. ओ भाईसाब, ओ एक नंबर लाट होती बघ, परत आली. लय बेकार काम आहे भाई. हो बघ बाप रे बाप. बघा लाटा, बघा लाटा किती मोठ्या येत आहेत. एकदा लाटा क्लिअर झाल्या का मग टेन्शन नाही. आणि त्या साईडला पाहू शकताय बोटी हळूहळू करून गेलेल्या आहेत पुढे, आणि इकडे आम्ही आहोत. गौरव बाय. समुद्रामध्ये आलेलो आहोत आपण. इथे लावलेले आहेत आम्ही, काय बोलतात, लाईफ जॅकेट लावलेलं आहे भाई. आणि समुद्र आहे बघा, बॅक साईड पाहू शकता तुम्ही. ही बघा ही आमची मंडळी, त्यांनी पण लावलेला आहे लाईफ जॅकेट. केतन मात्रे, कामतचा किंग, योगी मासाल, दिसल्या पुढची व्हिडिओ जायला बघते तिथे टोकावर. चला अभि जसं जसं दिसेल सर्व काही गोष्टी त्या दाखवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. प्रायव्हेट बोट घेऊन आम्ही आलेलो. प्रायव्हेट बोट बघा, आम्ही 4च जण. ही बघा बोट आखी खाली आहे, 4 लोक. अरे कोकणचे समुद्रावर पोऱ्या फिरायला नेशील का? नील सागरी दुनियेची बोटीन सफर कराल का? कोकणचे समुद्रावर कामांची गँग आईलय फिरावला. मंडळींनो डॉल्फिन, डॉल्फिन दिसेल, डॉल्फिन या साईडला कुठेतरी आहे. हो ती बघ समोर, भरपूर लांब आहे पण. डॉल्फिन दिखना चाहिए ब्रो. झुंड आहे हो, बघ या साईडला झुंड आहे. राईटला समोर ते बघ, ते बघ, ते बघ, 2-2, 3-3. ओ डॉल्फिन दिसले ब्रो भाई. या साईडला डॉल्फिन पण आहेत. भरपूर डॉल्फिन आहेत इकडे, पण ते भरपूर इकडे तिकडे आहेत. कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेत का माहित नाही. ते बघा त्या साईडला पण आहे, त्या बघा 2 आहे. ते बघा, ते बघा डॉल्फिन. ओ भाईसाब, गोव्याला पण दिसलेला, इकडे पण दिसल्या. पैसा वसूल. त्या बघ, त्या बघ.
हो हो, एक नंबर. तिला नेता हवाय. ती जवळ निघाला पाहिजे. ठिबक, ओ एक नंबर, एक नंबर. ते बघ खेळतं ती. हे बघा समोर पाहू शकता तुम्ही, ते बघा. ओ भाई साहब, पैसा वसूल बोलते बोरो. हॅलो गाईस, डॉल्फिन तर बघून झालेल्या आहेत आपल्या. तुम्हाला पण दिसल्याच असतील आता थोड्याफार. त्या बघ दोन, एक ती बघ या साईडला. त्या बघा डॉल्फिन. आपला डॉल्फिन बघून झालेला आहे. आपण आता चाललोय नेक्स्ट लोकेशनला. वरती सीन पाहू शकता, सूर्याची किरण कशी ढगांना चिरून खाली पडत आहेत बघा. एक नंबर सीन वाटतंय. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे आणि समोर आपल्याला दिसायला लागलेला आहे निवती लाईट हाऊस. आणि तिकडेच कुठेतरी म्हातारीची चूल वगैरे आहे. यो बघा खवललाय कसं समुद्र. लाटा बघा लाटा, यो बघा नजारा. ओ भाई साहब, एक नंबर. हे बघा या साईडला बघा, बघा याच्या बॅकग्राऊंडला कसा व्ह्यू येत आहे. एक नंबर. ओ बाली पॉइंट. हा, याच्या आतमध्ये बोटी जातात तो पॉइंट आहे हा. पण आता समुद्र एवढा खवललेला आहे की आतमध्ये जाऊ नाही शकत. खाली कोकण व्ह्यू. आणि इकडे वरती तुम्ही पाहताय जो जुना लाईट हाऊस आहे इकडचा, निवती लाईट हाऊस. सो मंडळी, यो बघा नवीन लाईट हाऊस निवतीचा. आणि इकडे बघा कसं बनवलेलं आहे राहण्यासाठी इकडे लोकांना जे काम करतात त्यांना. आणि पहिला भरपूर आहे बघा. आता थोडे कमी लोक राहतात, पहिला भरपूर लोक राहायची इकडे. हे बघा वरती डोंगरावर कसं बनवलेलं आहे. हे बघा लाईट हाऊस. बाई यो बघा सीन पाहू शकता तुम्ही कसा. पूर्ण खडकाचे डोंगर आहेत. जेवढा वरती आहे त्याच्या डबल खाली आहे तो. जेवढे तुम्हाला दिसतात इथे डोंगर वगैरे दगडांचे, जेवढे तुम्हाला वरती दिसत आहेत ना त्याच्या डबल खाली आहेत ते, म्हणजे पाण्याच्या आत. हो हो, केव्स बघा कसं आतमध्ये भाई. भाई इकडे समोर दिसत आहेत त्याला बोलतात म्हातारीची चूल. आता त्या लाटांवर डिपेंड आहे. लाटा जर मोठ्या मोठ्या असतील तर ती म्हातारीची चूल. लक बाय चान्स. बघूया आता कसं काय. हो ते बघ हलो हलो आलाय. सर्व लाटांचा गेम आहे तो. ही बघ बाई खतरनाक. या साईडला कोलॅबरेशन झालेलं आहे. कोलॅबरेशन बोटींचं. हे बघा सर्व बोटी एक ठिकाणी जमलेल्या आहेत. हे बघा अजून एक आली. ए म्हातारे चूल दाखव चूल. भरपूर जण म्हातारीची चूल पाहायला आलेत. काय नशीब नाही वाटतं कोणाचंच. हे म्हातारे चूल दाखव तुझी. सांगाल घरात जाऊन बघ तुझी आजीची चूल. माझी चूल बघायला आलास तू. मंडळींनो एक विषय झालाय. म्हातारी आपली आजी
रागावलेली आहे, रुसलेली आहे ती, त्याच्यामुळे कोणाला चूल दाखवत नाही. सर्व नाराज होऊन एक एक करून चाललेत. नवीन नवीन बोटे येतात, कोणच्यावर प्रसन्न झाली तर दिसेल. म्हातारी सांगते किती जण चूल बघायला येतात माझी, पण कोण काय खाऊ घेऊन येत नाही माझ्यासाठी, गिफ्ट आणत नाही. त्याच्यामुळे भरपूर नाराज झालेली आहे ती म्हातारी, त्याच्यामुळे चूल दाखवत नाही. सिगल पक्षी ना तो लाले आणि ते लाल तोंडातले आणि त्याच्यापासून ते घरटी बनवतात. वो अलग ही लेवल का पक्षी हो, सिगल है, उसका नाम सिगल है. इधर है शूटिंग में बैठे हम लोग, कभी भरती का चालू है का थोड़े टाइम में. हेलो गाइस, बाहेर नाही होता माझा मोबाईल पडला. या साईडला आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. सर्व पॉइंट आपले फिरून झालेले आहेत आणि आता वाजलेत 9:45 आणि हो बघा कसा समुद्र. यो बघा जेट्सकी बघा, खतरनाक. तो बघ ते बघ. चला बाय, बोटीवरून उतरले आता सुदामी आयलंडवर. तर बघूया इकडे नाश्ता बिष्टा काय करायचा आहे का. सुनामी आयलंड बोलते. सुनामी आयलंडवर बसलोय आणि वडापाव मागवलेले आहेत आम्ही. हे बघा मिनी वडापाव, कोकणचे मिनी वडापाव, आणि घावणे पण सांगितलेले आहेत आपण. बघूया कसं काय आहे ते. आणि या साईडला पाहू शकताय घावणे पण आलेले आहेत. हे बघा 2 प्लेटच मागवले, जास्त मागवलं नाही. गाईज ओ भाई साहब, तू बॅलन्स हिलू नको रे बायला. इथं आम्ही बसलोय काय किंग मध्ये. हे बघा माझ्या जोडीला पार्टनर केतन म्हात्रे, कामनचा किंग, आणि आपले 2 पार्टनर येत आहेत. जरा त्यांचा सेटअप करायला लावलेला आहे तिकडे, तर ते येतील तेव्हा बघू. आणि आमची बोट चाललेली आहे. आमचा नाकवा केतन म्हात्रे बोट चालवतोय. 1 साईड वर्तकनगर चाललेले इकडे आमची. त्या साईडला पाहू शकता तुम्ही आमची मंडळी आलेली आहे. बघा भाई, साधा काम आहे का, जमलाय यांना. वल्लव रे नाकवा, वल्लव रे टारा टारा, वल्लव रे नकवा, वल्लव रे. देखताय 2 बोट एकाच ठिकाणी आलेले आहेत आणि कोलॅबरेशन केलेलं आहे. कोलॅबरेशन झालेलं आहे इकडे. ए भाई मस्ती नका करू यार. चला आता आम्ही चाललो मस्त. कोलॅबरेशन मारलेला आहे. हो बघा आमची पब्लिक, ही बघा भाई. क्या बोलते पब्लिक, मजा आ गया मजा. हो फुल सुसाट चालले बोट आमची पोरांची. हा मार 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 टन मार टन मार टन मार. अरे जा ना पुढे जा ना. हॅलो गाईज, आ जाओ. काय डावात मार केतन, फक्त डावात. अरे फक्त अरे याला डावाने उजवा समजा नाही रे. हॅलो गाई, तारकर्ली कायाकिंग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि फुल एन्जॉय चाललंय आमचं. एन्जॉय
200 रुपये पर पर्सन कायाकिंग. फुल मजे. सो आत्ताच राईड वगैरे मारून आलो ना, घेतले ना मी एक एक मोदक खावाला आहे बघा. आणि हे बघा पाणी यायला सुरुवात झालेली आहे. आता भरती येईल. दुपारपर्यंत हे सर्व आयलंड पाण्याखाली जाईल, डायरेक्ट पाण्याखाली. कोकणातले उकडीचे मोदक. चला मंडळी, सुनामी आयलंडला आता बाय बाय बोलू आणि आता आपण जाऊया आपल्या रूमवर. मस्त अंघोळ वगैरे करून मग बाकीचे ठिकाणं फिरायला जाऊया. चला आता बघता बघता आपण सुनामी आयलंडवरून आता आपल्या बोटिंग पॉइंटला आलेलो आहोत. आम्हाला सूप आलेला आहे त्रिपुराईचा, यांचं जेवण आलेलं आहे बटर चिकन, अजून बाकीचा आयटम बाकी आहे. योगी गेलाय तिकडं फोनवर बोलायला कोणच्याशी तरी. चला मंडळी, जेवून बिवून आता निघालो आम्ही. आता चालू किल्ल्यावर सिंधुदुर्ग फोर्ट. बघूया कसं आहे, पहिल्यांदाच चाललोय. नाही मंडळी आमची मालवण जेट्टीवर पोहोचलेलो आहोत आपण. आता तिकीट काउंटर ही बघा, मालवण जेट्टी. आणि तिकडे समोर लागलेले आहे किल्ल्यावर जाण्यासाठी बोट तिकडे लागणार. आणि या साईडला आम्ही तिकीट काढलेलं आहे पर पर्सन 100 रुपये. आणि अशी बोट येईल, बोटीतून डायरेक्ट तिकडे समोर सिंधुदुर्ग, तो बघा किल्ला. फायनली बोटीमध्ये बसलेलो आहोत आपण आणि आपली बोट सुटलेली आहे. फुल पॅक झालेली आहे बोट. एक मेंबर आपला या साईडला बसलाय, बाकीचे दोन इकडे बसले. ही पूर्ण मंडळी. आणि तिकडे समोर पाहू शकताय राजकोट किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक. आणि या साईडला मालवणचा किनारा. इकडेच मच्छी विच्छी वगैरे लिलाव होतो, मार्केट लागतं मच्छीचं या साईडला. किल्ल्याचा महाद्वार. आणि या साईडला आपल्या हनुमान देवाचं मंदिर आणि तटबंदी बघा कशी किल्ल्याला. आणि किल्ला हे बघा तोफ आहे, एंट्रीलाच तोफ. आणि आपण आतमध्ये आलेलो आहोत. सिंधुदुर्ग किल्ला आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आल्या आल्याच हे बघा स्टॉल. आणि या साईडला पाहू शकता, हे बघा कसा वरून किल्ला दिसतो हा बघा. चला किल्ल्यामध्ये शिरल्या पहिला मार्केट लागलेलं आहे. सो मंडळी, किल्ल्याचे 5 आणि म्युझियम बघायचे 10 रुपये असे आम्ही तिकीट काढलेले आहेत. आता जाऊया. हो भाई, आतमध्ये पण नजारा बघा भाई, नारळाची झाडं बिडं. श्री शिवराजेश्वर देवस्थान. शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर.
चला महाराजांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आतमध्ये फोटो व्हिडिओ मनाई आहे. आता इकडे आपण आलो आहे म्युझियममध्ये. आता म्युझियम पाहू कसं आहे ते. जुन्या काळातला नगाडा, ही बघा क्रेन कशी. असा हा आहे म्युझियम. तर मी बघून घेतो, तुम्ही इकडे स्वतःहून येऊन बघा, मग तुम्हाला समजेल काय काय आहे ते. चला मंडळी, श्री क्षेत्र महादेव मंदिर, भुयारी मार्ग. ही बघा जुन्या काळातली विहीर. या साईडला महादेवाचं शिवलिंग पण आहे. ही नंदी महाराज पण आहेत. ओम नमः शिवाय. आणि या साईडला आम्ही छोट्या बुरुजावर चढलेलो आहोत. ते बघा शिवाजी महाराजांचं मंदिर. तिकडं आम्ही चालत या साईडला आलेलो. आणि हा असा छोटासा बुरुज आहे. आणि हा समुद्र. हो बघा तिकडं फोटोशूट चाललंय. आणि ह्या बघा कशा पायऱ्या आहेत. आणि तिकडे समोरच मंदिर आहे. तर ते मंदिरामध्ये आपण जाऊ, दर्शन घेऊ. हे जुनं घर आहे बघा, एकदम कौलारू. आणि हे बघा तुम्हाला बोललो ना, खाण्यापिण्याचे स्टॉल. राईट साईडला नाही, मग डायरेक्ट बोट तिकडे येणार. श्री देवी भवानी मंदिर. चला जाऊया आपण पण. भवानी माते की. आणि आम्हाला रस्ता भेटलेला आहे त्या किल्ल्याच्या कड्यावर जाण्याचा. इकडे आलेलो आहोत आणि इकडनं आपल्याला चढायचं आहे. चढा रे पोरांनो, इकडून चढून वरती जायचं आहे. आणि हे बघा खारा पाणी येतो इकडे किल्ल्याच्या बाहेरून. ज्या लाटा मोठ्या मोठ्या येतात, तर हे बघा इकडे साचलेला आहे थोडाफार. इकडनं चढून आपण वरती आलो. आणि हा नजारा बघा, हा किल्ल्याच्या आतमध्ये आणि हा किल्ल्याच्या बाहेर. आणि त्या साईडला आम्ही चढून असं फिरून या साईडला आलो. आणि पाहतो तर इकडे स्कुबा डायव्हिंग ॲक्टिव्हिटी चालू आहे. हे बघा आतमध्ये नेतात आणि घेऊन येतात पाण्याच्या आतमध्ये. चला तर बघा आता मी एंट्री आहे, तिथून आपण एंट्री मारली होती. तो मंडळी अशा प्रकारे आपला किल्ला फिरून झालेला आहे. हा बघा या साईडला किल्ला आणि किती मोठी ती भिंत आहे किल्ल्याची. हे साईडला बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि बोटी वगैरे आलेल्या आहेत, तर याच बोटींमध्ये बसून आपल्याला जायचं आहे. आणि आपली मंडळी ही बघा रेस्ट मोडवर गेलंय. गरमी तर भरपूर आहे, काय सांगून फायदा नाही. आणि फायनली बोटीमध्ये बसलेलो आहोत आपण. आणि आपली बोट सुटलेली आहे सिंधुदुर्ग जेट्टीवर, मालवण जेट्टीवर. आता तिकडनं आपण जायचं आपल्या रूमवर, नाहीतर कुठे फिरायचं असेल तर तिकडे फिरून येऊ. आणि हा शेवटचा किल्ल्याचा तुम्ही एंट्रन्स पाहू शकताय. हे बघा, आता तुम्ही स्वतः येऊन किल्ला बघा मालवणमध्ये येऊन, खूप मजा येईल तुम्हाला. मंडळी समोर जो तुम्हाला झेंडा दिसतोय, तो पण एक छोटासा किल्ला आहे. त्याचं नाव आहे पद्मदुर्ग. तिकडे वॉकिंग डिस्टन्सवर आपण पोहोचू शकतो जेव्हा लो टाईट असते तेव्हा. हो लाटा बघा, हे बघा कसं सोनेरी लाटा निसत्या. हे बघा एक नंबर लाटा एवढ्या आहेत का डायरेक्ट आपल्या बोटीला आदळल्या का डायरेक्ट आतमध्ये पाणी येतं. हे बघा एक नंबर सीन आहे. आणि या साईडला पाहू शकता मालवण जेटीवर पोहोचलेला आहे. आणि समोरच मालवणचा किनारा. आणि हे बघा बोटी कशा लागलेल्या आहेत.
यांचं काय चाललंय काय माहित आतमध्ये. बघ गौरव काय दिसते तुला ह्याच्यात? त्याच्यामध्ये ना ते अरे हा समजलंय काय करतं. त्या लाटेवर जातात बघ ते असं उभं Suffering. राहून त्याच्यावर सर्फिंग 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 का विषय हो. आणि पाहू शकता इकडे आमच्या ग्रुपनी सर्व मिळून शॉपिंग केलेलं आहे. बघा आपली पोरं डेंजर आणि सांगून फायदा नाही. ही किती शॉपिंग केली बघा. मीनी तर काय नाही, मीनी कोकम सरबत नाही आंबाचा ज्यूस घेतलाय बस, बाकी काय नाही. काजू बिजू आपल्याकडे पण भेटतं त्याच्यामुळे मीनी घेतलं पण नाही. आता ही आमची मंडलाची शॉपिंग. सगळ्यांनी एकमेकांच्या पिशव्या पकडून वजन नेकावर यायला नको म्हणून. चला मस्त मीनी तर कोकम सरबत घेतले न मँगोचा सरबत घेतलाय. ही बघा ही बारकीवाली पिशवी माझी. ज्यूसवाला आयटम मीनी घेतलाय, बाकी सगळी यांची आहे. सांगून फायद्याने फिट शॉपिंग केली नाही करताना यांनी. आमच्या घरात कोण जास्त काय खात नाही त्याच्यामुळे काय घेतलाच नाही मला. चला मंडळी झालेली आहे शॉपिंग वगैरे आपली. आता आपण निघतो आपल्या डायरेक्ट रूमवर चाललेलो आणि अचानक मध्ये भयानक पावसाने आगमन केलेलं आहे. काचेवर बघा तुम्ही, समजेल तुम्हाला. पावसाला लवकर चालू होणार आहे वाटतं यावर्षी. कालच बोललेलो तुम्हाला 1-2 दिवसामध्ये इथं पाऊस पडेल. तो कोकण मध्ये पडलेला कणकवली साईडला, इकडे नव्हता काल पडला पाऊस. आणि आज सुरुवात केली पावसाने. बरं झालं पडतंय, कारण आमचा लास्टचा दिवस आहे आज. उद्याला आम्ही निघणार आहोत इकडनं. काहीच पाहू शकता पावसाने स्पीड वाढवलेला आहे. आणि लोकेशन पण एकदम आपला भारी ठिकाणी आहे, डायरेक्ट बीचच्या समोरच. 50 पावलावर आणि बीच. पाऊस बघा भाई, काही लोक एन्जॉयमेंट करायला लागलेले आहेत. इकडे पाहू शकताय वादळ वारा पाऊस आल्यामुळे वायर पडलेले खांबावरून, तर इथे लागलेली आहे ट्रॉफिक. तर आता तुम्हाला योगी बाहेरून ट्रॉफिक दाखवतो कशी लागलेली आहे ती. तर मंडळी तुम्ही पाहू शकता, हे पहा इथे वायर पडली आहे. ट्रॅफिक बघा किती लागला. तिथे पण गाड्या थांबल्या आहेत ना, या साईडला पण थांबल्या आहेत गाड्या, पाहू शकता ना. आपली गाडी इथे मागे आहे अजून, ती दाखवतो तुम्हाला. ही बघा किती ट्रॅफिक लागले आहे. पाऊस पडला ना इथे मालवणमध्ये, त्याच्यामुळे ट्रॅफिक चालू झाली. ही बघा आपली गाडी, आपली मंडळी बसलाय आतमध्ये. मंडळी काय करतात पाहूया. काय चालू आहे रे, कसं वाटतं ट्रॅफिक मध्ये? जांभलं ट्रॉफिक मध्ये. काय रे कंटाळा आला? वाट लावून ठेवली. या अजून फिरायला. बघा ट्रॉफिक किती आहे बघा, दाखव यांना अजून थोडी माग. हे बघा मागे सुद्धा बघा किती ट्रॅफिक आहे. खूप ट्रॅफिक लागली आहे. तर आता आपण पोचलोय आपल्या रूमवर. इकडे बॅगी वगैरे लावलेत पोरांनी भरायला. आणि तुम्हाला ट्रॉफिक दाखवली होती, आमचा जेमतेम अर्धा तास त्याच्यामध्येच गेला. आणि आता डायरेक्ट रूमवर आले. ऑर्डर वगैरे दिलेली आहे आता जेवणाची. आता ते जेवू आणि झोपू. आजची शेवटची रात्र कोकणामधली. उद्या आपला घरचा प्रवास चालू. आम्ही शनिवारपासून जे रात्री निघालो ते आतापर्यंत एवढे दिवस भारी गेले. एकदम नजाऱ्यांवर नजारे खाऊन पिऊन आम्ही एकदम एन्जॉय केली आमची ट्रिप. आता शेवटचा प्रवास आहे आपला उद्याचा. तर शेवटचा आम्ही आता कधी तरी आम्ही सकाळी किती पण वाजता निघलो तरी रात्री आम्ही लेटच पोचणार आहोत घरी. तर बघू आता उद्याला पण मेन दर्शनं जी आहेत ती उद्याला आहेत कोकणातली आपली. तोपर्यंत मी कमेंट करून सांगा आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता शेवटचं जेवण दाखवतो तुम्हाला आपल्या कोकणातलं. सो डायनिंग टेबलवर आता आपण बसलेलो आहोत. आता हळूहळू जेवण यायला सुरुवात झालेली आहे. आता बघूया कसं काय ते. सगळ्यांचं ताट सजल्यावरच तुम्हाला दाखवतो. सो आपला डायनिंग टेबल सजलेला आहे. आणि हे बघा चिकन सुक्का डाल आणि आपली वेज थाली. सो मंडळी खाने के बाद कुछ मिठा हो जाए म्हणून आम्ही आंबा आणलेलं ते आता खाऊ मस्तपैकी. हापूस अल्फान्झो चाप चुप 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 चाप.